सालेकसा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाची घरोघरी प्रचार मोहीम सुरू. 30 नोव्हेंबरपर्यंत सर्व 17 प्रभागांत मतदारांशी संवाद साधणार. नमस्कार, सत्य को जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आगामी सालेकसा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपल्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. दिनांक 28 नोव्हेंबरपासून पक्षाने घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम सुरू केला असून यात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वतःचे अधिकृत उमेदवार सक्रियपणे सहभागी होत आहेत. या प्रचार मोहिमेच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचे सालेकसा तालुका अध्यक्ष देवराम सुटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात प्रभाग क्रमांक 1 बाकलसर्रा, प्रभाग क्रमांक 2 जांभळी, प्रभाग क्रमांक 3 मुरुमटोला आणि प्रभाग क्रमांक 4 सालेकसा या प्रमुख प्रभागांमध्ये जाऊन मतदारांच्या भेटी घेण्यात आल्या आहेत. पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नगरपंचायत निवडणुकीतील उमेदवार मैदानात उतरले असून मतदारांशी थेट संवाद साधून केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती देणे आणि स्थानिक विकासाचे मुद्दे मांडणे हा या भेटीगाठींचा मुख्य उद्देश आहे. सालेकसा नगरपंचायतमध्ये एकूण 17 प्रभाग असून श्री चुटे यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत अशाच प्रकारे प्रत्येक प्रभागात जाऊन मतदारांची वैयक्तिक भेट घेण्याचा पक्षाचा संकल्प आहे. भारतीय जनता पक्षाचा हा घरोघरी प्रचार मतदारांना आकर्षित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे. प्रभाग क्रमांक 1 बाकलसरा, प्रभाग क्रमांक 2 जांभळी, प्रभाग 3 आणि प्रभाग 4 मुरुमटोला सालेकसा या ठिकाणी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ता स्वतः उमेदवारासोबत फिरलो. अतिशय उत्तम प्रतिसाद लोकांकडून मिळत आहे. जनता समजते की कोण विकास करू शकतो, कोण तत्पर आहे, कोण पूर्ण आमच्या नगरपंचायतचा विकास करू शकतो, आमच्या जे समस्या आहेत तो कोण पूर्ण करू शकतो, हे सर्व जनतेला माहित आहे आणि ते समजतात की कोण या क्षेत्राचा आणि पूर्ण आमचे जे छोट्या छोट्या जे मागण्या आहेत ते पूर्ण कोण करू शकतो हे समजतात. आणि विशेष म्हणजे या क्षेत्राचे तडफदार आमदार माननीय संजयजी पुराम जे स्वतः लोकांच्या समस्या समजतात आणि ते तत्पर आहेत. आणि असा आमच्या सोबत जे संजयजी पुराम आहेत त्यांच्या पाठीशी लोकांच्या समस्या समजतात ते आमचे जे नेता आहेत त्यांच्या समोर जनतेला माहित आहे. आणि म्हणून ते स्वतः आम्ही सर्व टीम लोक समजतात की सर्व या क्षेत्राचा विकास करू शकतात. आणि निश्चितपणाने सालेकसा नगरपंचायत ही भाजपची बनणार आहे. सर्व उत्तम असा प्रतिसाद पूर्ण भारतीय जनता पार्टीसाठी चांगलं वातावरण तयार झालेलं आहे. आणि निश्चितपणाने लोकांना विनंती आहे, लोक स्वीकारतात की भारतीय जनता पार्टी या नगरपंचायतचा विकास करू शकतो. या जो सालेकसा नगरपंचायत वार्ड क्रमांक 1 चे उमेदवार उकेबाई और बडोले सर नगराध्यक्ष या प्रचारात आम्ही 1 तास झाला फिरून राहिलो, डोर टू डोर, घरी टू घरी. पण आपण ज्या वार्डात फिरून राहिलो हे आमचे प्रेरणास्रोत जो राकेशजी शर्मा होते स्वर्गीय, त्यांच्या बीजेपीच्या गाव गड म्हणून ओळखण्याचा बाकलसरा पहिला, सेकंड नंबर जांभळी आता जात आहो तिथे हे राकेशजी शर्माचा शेती असून त्यांच्या सभा असून कामाचा जो पहिले नियोजन होता बीजेपीचा, त्या नगरपंचायत क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त बीजेपीचा झेंडा जर घडला ते बाकलसरा वार्ड नंबर 1 चालू झाला. त्याच्यानंतर 2 नंबर जांभळीत झाला, त्याच्यानंतर सालेकसात झाला, 4 मध्ये असा करून पूर्ण नगरपंचायत मध्ये आज आपण 60 से 70 75 पर्यंत बीजेपीचे मत जास्त आहेत. बीजेपी इथे मजबूत आहे. प्रचार फिरताना सगळे आई बहिणी, मतदान भाऊ आणि दादा पितातुल्य सगळ्यांचा एवढा आम्हाला आशीर्वाद भेटत आहे. असं वाटत आहे की आपला 1 नंबरची सीट चांगली मजबूत राहील अध्यक्षसाठी पण. आणि पार्षद एवढंच बोलून आपले 2 शब्द समाप्त करतो.